आणि आता अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर 30 सप्टेंबर पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली आहे। जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या साखर उत्पादक भारतानं निर्यात बंदी केल्यानं जागतिक पातळीवरती साखरेच्या भावात वाढ होण्याची चिन्ह आहेत। आखातातली युद्धजन्य परिस्थिती, त्यामुळे रोखला गेलेला कच्च्या तेलाचा पुरवठा, परिणामी महागाई वाढण्याची निर्माण झालेली शक्यता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा जगभरात अल निनोचा परिणाम जाणवणार असल्यानं पर्जन्यमान घटणार आहे। त्यामुळे ऊसाचं उत्पादनही घटण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय। निर्यात बंदीच्या निर्णयानं यंदा पुढच्या वर्षासाठी सुद्धा देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असेल आणि दर नियंत्रणात राहतील असा केंद्र सरकारचा अंदाज आहे। सरकारनं शुद्ध आणि कच्ची साखर अशा दोन्ही प्रकारच्या साखरेची निर्यात बंदी केली आहे। मात्र निर्यातीच्या प्रक्रियेत असणाऱ्या साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। म्हणजेच काय तर निर्यात बंदीची ही अधिसूचना निघण्याच्या आधी जहाजांमध्ये भरल्या गेलेल्या साखरेला निर्णयातनं सूट देण्यात आली आहे। खरं तर देशातील साखरेचं उत्पादन देशांतर्गत गरजेपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज गृहीत धरत केंद्रानं साखर निर्यातीचा कोटा फेब्रुवारी महिन्यात 5 लाख टनांनी वाढवला आणि तो 15,90,000 टन केला होता। मग प्रश्न असा उपस्थित होतो की फेब्रुवारीत साखर निर्यातीचा कोटा वाढवण्याचा निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारनं अचानक 3 महिन्यात हा निर्णय फिरवत साखर निर्यातीवर बंदी का बरं घातली? तर त्याचं उत्तर आहे की यंदा म्हणजेच सरलेल्या हंगामात ऊस उत्पादक पट्ट्यात ऊसाचं उत्पादन घटल्यानं साखरेचं उत्पादन देशातील मागणीपेक्षा कमी झालंय। चला आता आकडेवारी काय सांगतेय, म्हणजेच अगदी आकडेवारीत बोलायचं झालं तर ऑक्टोबर 2025 पासून सप्टेंबर 2026 दरम्यान 275 लाख टन साखरेचं उत्पादन अपेक्षित होतं। गेल्या हंगामातील शिल्लक साठ्यातील 50 लाख टनांसह एकूण 325 लाख टन साखर ही उपलब्ध असेल। याच कालावधीमध्ये देशांतर्गत मागणी जवळपास 280 लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। या हंगामाअखेरीस साखरेचा 45 लाख टन साठा शिल्लक राहण्याची देखील शक्यता आहे। लक्षात घ्या, या हंगामाच्या अखेरीस साखरेचा 45 लाख साठा शिल्लक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। विशेष म्हणजे बघा, गेल्या वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि प्रत्यक्षात मात्र साखरेचं उत्पादन कमी झालं होतं। म्हणजेच काय झालं तर सलग 2 वर्ष साखरेचं देशांतर्गत उत्पादन घटलंय, बरोबर। त्यातच यंदा सुपर अल निनोचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय। सरासरीपेक्षा पाऊस हा कमी होणार आहे आणि देशामध्ये दुष्काळ पडणार असल्याची शक्यता आहे। अशा वेळी काय होईल, येत्या खरीप हंगामात ऊसाचं उत्पादन क्षेत्र हे घटेल, साखरेचं उत्पादन कमी होईल अशी शक्यता आहे। कृषी आणि अर्थतज्ञांनी देखील ही शक्यता वर्तवली आहे आणि तसं झालं तर मग देशांतर्गत बाजारामध्ये साखरेचा तुटवडा आपल्याला भासू शकतो। साखरेच्या निर्यातीवरची बंदी म्हणजे एकूणच साखर उद्योगाची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याची अवस्था अशी झालेली आहे की आई जीव घालीना। आणि एकतर गेल्या 4 वर्षामध्ये केंद्र सरकारनं साखरेची एमएसपी वाढवलेली नाही आहे आणि एमएसपी न वाढवल्यामुळं 4 वर्षामध्ये सातत्यानं साखरेचे भाव स्थिर राहिलेले आहेत, वाढत नाहीये। यावर्षी देशामध्ये साखरेचं उत्पादन घटलेलं ही गोष्ट खरी आहे। मग सरकार जर का साखरेची एमएसपी वाढवणार नसेल, जगाच्या बाजारामध्ये साखरेला भाव चांगला मिळत असेल, तर मग साखर कारखान्यांनी साखर निर्यात का करू नये आणि त्यालाही तुम्ही बंदी घालता। आंतरराष्ट्रीय पातळीवर मुख्य साखर उत्पादक देश हे इथेनॉल निर्मितीकडे वळले असताना आणि जगभरात जी इंधनाची कमतरता वेगवेगळ्या कारणांमुळे निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे इथेनॉल निर्मितीवर अधिक भर दिला जात असताना साखरेला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले दर मिळण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या होत्या। याचा सरळ फायदा हा भारतीय शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला मिळणं हे स्वाभाविक होतं। संबंध देशभरामध्ये साखरेचं उत्पादन यावर्षी खूप चांगलं झालेलं आहे। मागील वर्षीचा सुद्धा साठा अजून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे। अशा पार्श्वभूमीवर ही अतिरिक्त जी साखर आहे तिला निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता होती। गेले अनेक वर्ष साखरेच्या विक्री मूल्याच्या बाबत सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे साखर उद्योग अगोदरच संकटात होता।
खरं तर साखर निर्यात बंदी केल्यामुळं साखरेचे दर कमी होतात आणि साखरेचे दर कमी झाले की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. त्यामुळं या संदर्भात खरं तर केंद्र सरकारनं पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला तर मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळं याबाबतचा पुनर्विचार केंद्र सरकारनं करावा. राज्य सरकारनंही तशा पद्धतीची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. आज निर्यातबंदी, साखरेवरती निर्यातबंदी घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी FRP दिली नाही. कोट्यावधीची FRP थकीत आहे. खरं तर या ऊस उत्पादक हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून ऊस तयार करतो, मात्र त्या ऊस उत्पादकाला 6-6 महिने जर ऊस बिल मिळत नसेल तर निश्चितच हे लांछनास्पद आहे. आता मी तुम्हाला दुसरा मुद्दा समजवतो. म्हणजेच काय तर भारतानं साखरेच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाचा हा आंतरराष्ट्रीय बाजारात काय परिणाम झालाय? भारत ब्राझील नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की भारतानं जर अचानक साखर निर्यात बंद केली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेच्या दरात लगेचच वाढ होणार हे स्वाभाविक आहे आणि झालंय तसंच. बघा, भारताच्या या निर्णयानं आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव वाढायला सुरुवात झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये कच्च्या साखरेच्या वायद्यांमध्ये 2% वाढ पाहायला मिळते. तिकडे लंडनमध्ये वायदे बाजारात तर साखरेच्या भावामध्ये 3% वाढ पाहायला मिळाली आहे. तसंच आशिया आणि आफ्रिकेतील घाऊक खरेदीदारांना आता ब्राझील आणि थायलंडकडून साखर खरेदी करावी लागते. आधीच पश्चिम आशियातील आखाती युद्धामुळे इंधन खर्च आणि वाहतूक खर्च वाढलेला आहे. भारताच्या या साखरबंदीच्या निर्णयानं जागतिक महागाईत देखील भर पडतीये. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेचे दर हे नियंत्रणात राहतील हे खरं आहे.